सियावर रामचंद्र की जय. हनुमानाने अखेर 100 योजने समुद्र पार करून लंका गाठलेली आहे आणि या लंकेत प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी लंकेची सगळीच सौंदर्य स्थळं बघायला सुरुवात केली आहे. सशक्त बलशाली लंका. हनुमानाच्या मनामध्येही असा विचार येतोय की ही एवढी सशक्त बलशाली असलेली लंका, अक्राळ विक्राळ राक्षस जिचं रक्षण करतायत, त्या लंकेवर वानर सेना आली असती धावून तर काय झालं असतं? विजय मिळवता येणं अवघड आहे या लंकेवर. कारण लंका इतकी समृद्ध आणि सशक्त दिसते ना की उंचच उंच त्याच्या तटबंदी आहेत. त्याला पार करून आत जायचं आणि त्याच्या भोवती असलेल्या राक्षसांना पराभूत करायचं, तेही अक्राळ विक्राळ राक्षसांना अशक्य होतं. हनुमानाच्या मनामध्ये अनेक विचार येत आहेत. पाताळातली भोगावतीपुरी जी आहे, म्हणजे पाताळ लोकात नागलोकांची राजधानी आहे भोगावतीपुरी, आणि ही भोगावतीपुरी जशी अजस्त्र अक्राळ विक्राळ नागांनी भरलेली असते ना, तशी लंका अक्राळ विक्राळ राक्षसांनी भरलेली आहे. भोगावतीपुरीत जशी पावला पावलावर नाग दिसतात, तशी पावला पावलावर या लंकेचं रक्षण करणारी अक्राळ विक्राळ राक्षस आहेत. या राक्षसांना पार करून लंकेत प्रवेश करणे आणि युद्ध करणे मोठं जिगरीचं काम आहे. अवलोकन चालू आहे, बघणं चालू आहे. याला आपल्या भाषेत काय स्वॅट अनालिसिस म्हणूया आपण. एवढ्या मोठ्या अवाढव्य लंकेच्या अवाढव्य तटबंद्यांना ओलांडून जाण्याआधी रक्षण करणाऱ्या तेवढ्याच अवाढव्य राक्षसांची लढावं लागणार आहे. आणि ही वानरसेनेची क्षमता आहे का, हे पण तपासलं पाहिजे. हनुमानाच्या मनामध्ये एक एक गोष्ट बघताना ना असे वेगवेगळे विचार येत आहेत. कैलास पर्वतावरच्या अलकापुरी नगरीचं द्वार जसं असतं ना, विचार करा, कैलासावर अलकापुरी म्हणजे प्रत्यक्ष रुद्राची, प्रत्यक्ष महादेवाची नगरी. कैलास पर्वतावरच्या अलकापुरीचं जसं द्वार आहे, तसं द्वार लंकेचं आहे. तसं द्वार लंकेचं आहे. देवाच्या रचयिता विश्वकर्मानी अत्यंत मनातून तयार केलेली ही नगरी आहे. म्हणजे साधीसुधी नगरी नाही आहे ही. लक्षात घ्या, ही विश्वकर्म्याने रचलेली नगरी आहे. म्हणजे लंका काय आहे हे समजण्याआधी लंका कशी निर्माण झाली हे समजणं आवश्यक आहे. अलकापुरीसारखं द्वार करू शकणारा रावण रुद्राचा कसला भक्त असेल विचार करा. आत्मलिंगानाला निघाला होता. या रावणाची प्रमुख नगरी असलेली लंका, जिथून तो दैवतांनाही पराभूत करतोय, ज्या लंकेला जिंकणं दैवतांनाही शक्य झालं नाही, अशी लंका निर्माण झाली तरी कशी? त्यासाठी रावण आणि त्याचा परिवार आपल्याला बघायला हवा. रावणाच्या आई ही केकसी आणि या केकसीचे वडील सुमाली. सुमाली हे राक्षस कुळातील, त्यामुळं रावणाची आई केकसी ही सुद्धा राक्षस कुळातली. हे सुमालीच्या ताब्यातलं बेट लंका म्हणजे द्वीपकल्प, सुमालीच्या ताब्यातला हे स्थळ होतं. ज्यावेळेस सुमालीच्या ताब्यामध्ये होतं तेव्हा ते एवढं काही सुंदर फार छान रचलेलं नव्हतं. समुद्राच्या काठावरचं एक रमणीय निसर्गाने परिपूर्ण असलेलं शहर किंवा एक जमीन असं आपण म्हणूया. या केकसीचा म्हणजे सुमालीच्या मुलीचा विवाह महर्षी विश्रवाशी होतो. महर्षी विश्रवा म्हणजे महर्षी पुलत्स्यांचे पुत्र. ऋषी पुलत्स्य हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असलेल्या पुलत्स्यांचा पुत्र विश्रवा म्हणजे ब्रह्मदेवाचा नातू, आणि या विश्रवाची दुसरी कन्या म्हणजे केकसी. या केकसीचा विवाह होतो त्यावेळी महर्षी विश्रवांना मुलीसोबत अंदनामध्ये सुमाली लंका देऊन टाकतो. आता विश्रवांची पहिली पत्नी पण आहे. या विश्रवांच्या पहिल्या पत्नीचा पुत्र म्हणजे यक्षराज कुबेर, देवाचा खजिनदार कुबेर. या कुबेराला
महर्षी विश्रवा सुमालीकडून आंदण आलेलं शहर देऊन टाकतात आणि सांगतात की याला छानसं विकसित कर. आता देवाचा खजिनदार कुबेर त्या शहराला विकसित करणार असेल, आपल्या गावात थोडाफार श्रीमंत असलेला माणूस खूप सुंदर घर बसवतो. अनेक ठिकाणी आहेत ना, खूप सुंदर सुंदर घरांची चर्चा आपल्याकडे होते. मुंबईत अंबानी अँटिलिया उभी करतो. पैसा आहे, ऐश्वर्य आहे. म्हणजे अंबानीची घरं, अदानीची घरं काय त्या झकास असतील ना. तसं कुबेराच्याकडं प्रचंड ऐश्वर्य आहे आणि त्या ऐश्वर्याने त्याला आपलं नगरी वसवायची आहे. विश्वकर्म्याला सूचना केली जाते की ही नगरी वसवून द्या आणि विश्वकर्मा मोठ्या मन लावून या नगरीची निर्मिती करतो. आता सुमालीनी दिलेलं आंदण दिलेलं बेट पिता आपल्या दुसऱ्या पत्नीच्या म्हणजे पहिल्या पत्नीच्या पुत्राला देतो आहे आणि ती नगरी सुंदर होती आहे. ज्या क्षणी ती नगरी सुंदर होते त्या क्षणी सुमालीला असं वाटतंय की ही नगरी उगाच आपण दिली, काय सुंदर झाली आहे. याच्यावरती हक्क तर रावणाचा असायला हवा, माझ्या नातवाचा असायला हवा, दुसऱ्याचा नाही. आणि मग ते केकसीच्या माध्यमातून रावणाला सांगतात की तू तुझ्या आजोबाचं नानाचं बेट परत घे. रावण शक्तिशाली आहे, भांडकुदळ आहे. तो आपल्या पित्याला सांगतो की माझ्या आजोबांनी दिलेलं शहर मला परत पाहिजे, नगर मला परत पाहिजे. मग काय विश्रवा कुबेराला सांगतात बघ बाबा काय करायचंय ते. आणि उगाच रावणासोबत वाद नको म्हणून कुबेर त्याला लंका देऊन टाकतात. नुसती लंका देऊन टाकत नाहीत, लंकेसोबत कुबेराचं पुष्पक विमान सुद्धा रावणाला मिळून जातं. हट्ट आग्रह मिळून जातं. आता कुबेरानी प्रचंड धन वापरून केलेली लंका आणि जी विश्वकर्म्याने रचलेली आहे अशी सुंदर लंका रावणाला आपसूक मिळून जाते. म्हणून लंकेचं सौंदर्य आहे बरं का, लक्षात ठेवा. कुबेर जिथे राहणार आहे ती जागा किती सुरक्षित प्रकाराने तयार केली असेल याचा अंदाज येतो ना आपल्याला. ती लंका आहे आणि त्या लंकेवर रावणाने ताबा मिळवलेला आहे. अर्थात कुबेराची सुमालीची ही कथा सुंदरकांडातली नाही आहे. मी फक्त तुम्हाला ही कथा पुढे नेताना ती लंका रावणाची कशी झाली हे तुम्हाला कळणं आवश्यक आहे. कारण आपण लंकेच्या सौंदर्याचं वर्णन करतोय ना. म्हणजे अगदी कैलास पर्वतावरच्या अलकापुरीच्या द्वारासारखं द्वार, त्या उत्तुंग पर्वतावर चंद्राच्या प्रकाशात नाहून निघणारी सोन्याची लंका हनुमंतांना वाटतेय काय तर ते आकाशमार्गानं चाललेलं सुवर्णयान आहे की काय. म्हणजे आपल्याकडं तुम्हाला सांगायचं तर ते हे असतं ना रोपवे, तसं ते आकाशमार्गाने चाललेलं सुवर्णयान आहे. एक जहाज आकाशमार्गे चाललंय असं वाटावं अशी तरंगणारी चकाकणारी ती लंका. या लंकेचं सौंदर्य बघताना हनुमानाच्या मनामध्ये असंख्य विचार येत आहेत. स्वतःच्या शक्तीची, आपल्या वानरांच्या शक्तीची ते जोखतायत, बघतायत, तपासतायत की हे आपल्याला सर करता येणार आहे का, काय करता येऊ शकेल, कसं पुढे जाता येऊ शकेल. देवही ज्या लंकेला जिंकू शकले नाहीत त्या लंकेला आपल्याला जिंकावं लागणार आहे. आता या लंकेत प्रवेश कसा करायचा हाच प्रश्न हनुमानाच्या समोर आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर काय मिळतंय हनुमानाला, ते काय करतात हे बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.